पुढची बातमी. नेट पेपरफुटी प्रकरणाचा गुंता सोडवताना सीबीआयच्या हाती अनेक धक्कादायक गोष्टी लागत आहेत. नीटची प्रश्नपत्रिका फोडता यावी म्हणून प्राध्यापक शिवराज मोटेगावकरांनी नेमकं कोणतं प्लॅनिंग केलं होतं? प्राध्यापकांप्रमाणेच नीट पेपरफुटीमुळे काही विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना देखील तुरुंगाची हवा खावी लागणार का? कोणकोणत्या जिल्ह्यातले कोचिंग क्लासेस अडचणीत येणार? या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांचा आढावा घेणारा एबीपी माझाच्या प्रतिनिधींचा हा ग्राउंड रिपोर्ट. तुम्हाला पश्चाताप आहे का? शिवराज मोटेगावकर, पी.व्ही. कुलकर्णी आणि मनीषा मांढरे. खरं तर हे तिघेही पेशानं प्राध्यापक आहेत. मात्र नीटचा पेपर फोडण्यासाठी या तिघांनी लढवलेली शक्कल पाहता सराईत घोटाळेबाज देखील त्यांच्या समोर कमी पडते. नीटचा पेपर फोडण्यासाठी शिवराज मोटेगावकरनं साथीदारांना हाताशी धरून सुनियोजित कट आखल्याचं सीबीआय तपासात उघड झालंय. एनटीएच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या पॅनलवर प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णींची वर्णी लावण्यात मोटेगावकर यशस्वी ठरले. मनीषा मांढरेंची देखील विषय तज्ज्ञ म्हणून एनटीएकडून नियुक्ती करण्यात आली. पी.व्ही. कुलकर्णींकडे केमिस्ट्री तर मनीषा मांढरेंवर बायोलॉजी विषयाची प्रश्नपत्रिका फोडण्याची जबाबदारी होती. आपापल्या विषयात अध्यापनाचा अनेक वर्षांचा अनुभव असल्यानं दोघांनीही प्रश्न तोंडपाठ केले. कुलकर्णी आणि मांढरेंनी प्रश्न लिहून काढले आणि त्याची प्रत मोटेगावकरांना पाठवली. मोटेगावकरांनी लिखित प्रश्नांची PDF फाईल तयार करून तिची विक्री सुरू केली. 3 मे रोजी नीटची परीक्षा झाल्यानंतर मोटेगावकरनं मोबाईलमधून प्रश्नपत्रिकेसंदर्भातल्या फाईल्स डिलीट केल्या. सीबीआयनं मोबाईलमधला डेटा रिकव्हर केल्यामुळे मोटेगावकरांचा पर्दाफाश झाला. नीट पेपर फुटीचे धागेदोरे हे लातूर, पुणे आणि नाशिक नंतर आता विदर्भातील नागपूर आणि चंद्रपूर पर्यंत पोहोचले आहेत. दिल्लीतून आलेल्या सीबीआयच्या पथकाने नागपूरमधील 2 विद्यार्थिनी आणि चंद्रपूरमधील एका विद्यार्थ्याच्या घराची झाडाझडती घेतली. या झाडाझडतीनंतर एक स्टडी सेंटर देखील आता सीबीआयच्या रडारवर आलेला आहे. या स्टडी सेंटरचे संचालकाचे शिवराज मोटेगावकर याच्याशी अत्यंत घनिष्ठ संबंध असल्याचे देखील पुढे आलेले आहे. विदर्भात झालेल्या या कारवाईमध्ये सीबीआयने लॅपटॉप, मोबाईल आणि काही महत्त्वाचे कागदपत्र देखील जप्त केले आहे. नीट पेपर फुटीचे धागेदोरे आता बीडपर्यंत पोहोचलेले आहेत. बीड शहरातील उमाकिरण परिसरामध्ये सीबीआयच्या पथकाने काही शिक्षकांची चौकशी केल्याची खात्रीलायक माहिती जी आहे ती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. मागील 2 दिवसांच्या कालावधीमध्ये सीबीआयचं पथक हे बीडमध्ये तळ ठोकून आहे आणि याच दरम्यान या परिसरामध्ये जे आपण दृश्य सध्या पाहतो आहात, उमाकिरण परिसरातील काही शिक्षक असतील त्याबरोबरच विद्यार्थ्यांचे जे पालक असतील त्यांची देखील चौकशी झाल्याची या ठिकाणी माहिती आहे. कुलकर्णी आणि मोटेगावकर यांच्या मोबाईल कॉल्स, आर्थिक व्यवहार, विद्यार्थ्यांशी संपर्क आणि कोचिंग नेटवर्कची साखळी तपासताना बीडमधील काही कोचिंग क्लासेसची नावं ही तपासाच्या कक्षात आलेली आहेत. या दरम्यान शिक्षकांसह काही विद्यार्थ्यांच्या पालकांच्या अकाउंटची माहिती देखील घेण्यात आलेली आहे. लातूरमध्ये रविवारी दुपारी आलेलं सीबीआय पथक अद्यापित ठाण मांडून आहे. सातत्यानं चौकशी सत्र सुरू आहेत. काल एका बालरोग तज्ज्ञाची तब्बल 4.5 तास चौकशी करण्यात आल्यानंतर आज सकाळपासूनच सीबीआयनं विद्यार्थ्यावर लक्ष केंद्रित केले आहे. विद्यार्थ्यांसह अनेकांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. संबंधित विद्यार्थ्यांना त्याचबरोबर इतरांनाही सोबत घेऊन विद्यार्थ्यांचे संपर्क, हालचाली आणि संभाव्य नेटवर्क तपासले जात आहेत. 3 तारखेला जो नीट पेपर झाला होता त्यावेळेस RCC कोचिंग क्लासेसनं विविध ठिकाणी फेसबुक लाईव्ह केलं होतं आणि त्या फेसबुक लाईव्ह मध्ये अनेक विद्यार्थ्यांना पेपर कसा गेला याबाबतची चौकशी केली होती आणि त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी पेपर सोपा गेला, गेस्ट पेपर मधले अनेक प्रश्न आले अशी उत्तरं दिलीत, ती विद्यार्थी कोण आहेत, त्यांच्यापर्यंत फुटलेला गेस्ट पेपर पोहोचला होता का याबाबतची तपासणी आता सीबीआय करताना दिसते. पुण्यामध्ये मोटेगावकरांनी सुरू केलेल्या क्लासवर महापालिकेनं कारवाईचा JCB चालवला. मोटेगावकरांनी क्लाससाठी भाड्यानं घेतलेल्या गाळ्याचा 3,20,00,000चा मालमत्ता कर थकीत होता. त्यामुळे महापालिकेनं कारवाईचा बडगा उचलला.
सीबीआयनं प्राध्यापक शिवराज मोटेगावकरांना बेड्या ठोकल्यानंतर काही ठिकाणी आरसीसी क्लासचं कामकाज सुरू आहे, तर काही ठिकाणी आरसीसीच्या वर्गात शुकशुकाट पाहायला मिळतोय. नाशिकमधल्या मोटेगावकरांच्या आरसीसी क्लासमध्ये जेव्हा एबीपी माझाचा कॅमेरा पोहोचला तेव्हा तिथे हे चित्र होतं. एका आलिशान अशा इमारतीमध्ये आहोत आणि इथे एका 3 नंबरच्या फ्लोअरवर मोटेगावकर यांच्या आरसीसी क्लासचं पूर्णपणे त्यांनी अख्खा फ्लोअर घेतलेला आहे आणि अजूनही आपण आतमध्ये बघतोय की अनेक क्लासरूमचं काम देखील हे सुरू आहे. वरच्या बाजूला जर बघितलं तर ही इमारत आहे आणि इमारतीचं वरचं काम हे अद्यापही सुरूच आहे. म्हणजे पूर्ण इमारत ही पूर्णत्वास आलेली नाहीये. त्याचा उपयोग होत नसताना 3रा फ्लोअर मोटेगावकर यांनी स्वतःच्या क्लाससाठी करून घेतल्याचं आपल्याला निदर्शनास येतं. ह्या फ्लोअरवर साधारणतः एकूण 12 रूम्स करण्यात आलेले आहेत. ही जी आपण रूम बघतोय ही क्लासरूम आहे. अशा स्वरूपाचा हा मोठा हॉल आहे. नांदेडमध्ये मात्र वेगळंच चित्र आहे. तिकडे आरसीसी क्लासमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. काही पालक अजूनही आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी आरसीसीलाच पसंती देत असल्याचं पाहायला मिळत आहे. मुलीचं रजिस्ट्रेशन करायचं होतं. पुढचे समजा 1 महिना समजा कोचिंग क्लासेस वगैरे आहे ना, त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन करायचं नाही. बरं, कुठल्या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केलं? आता जे समजा नीटचा पेपर पुन्हा होणार ना, त्याच्यासाठी. लातूरमध्ये आरसीसी क्लासचं साम्राज्य उभं करण्यासाठी प्राध्यापक शिवराज मोटेगावकरांनी जमिनीचे बेकायदेशीर व्यवहार केल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी केला. लातूरच्या उद्योग भवन परिसरात जागेची खरेदी विक्री करता येत नाही. असं असतानाही शिवराज मोटेगावकरने या ठिकाणी 8 प्लॉट खरेदी केले. मात्र त्या व्यवहाराची दप्तरी नोंदच नाही असा दावा आरटीआय कार्यकर्ते मल्लिकार्जुन भाईकट्टी यांनी केला. बंद पडलेल्या जयशंकर डाळ मिलचे प्लॉट नंबर 38, 39, 42 व 42 असे प्लॉट नव्याने त्यांनी खरेदी केलेले आहेत. तिथं ही सरकारी जागा आहे, त्याला हस्तांतरित जिल्हा उद्योग केंद्राकडे उपकरण द्यावं लागतं. तसं न करता हे प्लॉट हस्तांतरित करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राकडे दिले, परंतु आम्ही ते होऊ दिलेलं नाहीये. तर त्याच्यामध्ये माहिती अधिकारात मिळालेली रशीद पावतीमध्ये असं म्हणलं की त्यांना 6.5 कोटी रुपयाला त्यांनी ही फ्लॅट विकत घेतली. नीटची प्रश्नपत्रिका मोटेगावकरांना पुरवल्याचा आरोप असलेले प्राध्यापक PV कुलकर्णींनी बीडच्या शाहूनगर भागात इमारतीचं बांधकाम सुरू केलं. नगरपालिका प्रशासनाच्या पथकानं पाहणी केली असता या बांधकामात अनेक त्रुटी आढळून आल्या. नीट घोटाळ्याचा मास्टर माइंड PV कुलकर्णी याचं बीडमध्ये एक इमारतीचं बांधकाम सुरू आहे. याच ठिकाणी नगरपालिका प्रशासनाच्या एका पथकाने पाहणी केलेली आहे. याच पाहणी दरम्यान हे सुरू असलेलं बांधकाम नियमांना डावलून असल्याचं देखील अहवाल हा समोर आलेला आहे आणि याच अनुषंगानं नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून या संबंधितांवरती कारवाई देखील होणार आहे. या बांधकाम जे आपण समोर पाहतात हे नियमानुसार 10 फूट जागा जी आहे ती सोडणं इथं बंधनकारक होतं. त्याबरोबरच इतर दुसऱ्या ठिकाणी देखील जागा सोडणं हे बंधनकारक होतं. मात्र या सर्व नियमांना हरताळ फासत केराची टोपली दाखवत PV कुलकर्णी याने एका कंत्राटदारामार्फत ही इमारतीचं बांधकाम जे आहे ते सुरू आहे. नीट पेपर फोडणाऱ्यांचा पर्दाफाश झाला. तपासादरम्यान आरोपींनी पेपर फुटीशिवाय केलेल्या इतर बेकायदेशीर कृत्याचा देखील भांडाफोड झालाय. या सगळ्यांवर कठोर कारवाई होणार की नाही याकडे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळ्यांचंच लक्ष असेल. मात्र भविष्यात कोणत्याही परीक्षेतल्या प्रश्नपत्रिकेला पाय फुटू नये म्हणून ही कारवाई पुरेशी नसेल, तर एकूणच परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल करणं आता गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.